नमस्कार मित्रांनो, स्त्रियांविषयी 33 आश्चर्यकारक मानसशास्त्रीय तथ्ये. नंबर 1. 30 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांची लैंगिक आकांक्षा तरुण मुलींपेक्षा अधिक असते. नंबर 2. 70% स्त्रिया शारीरिक संबंधापेक्षा चॉकलेट खाणे अधिक पसंत करतात. नंबर 3. हायमेनचा स्त्रीच्या कौमार्याशी काहीही संबंध नाही. खेळताना, सायकल चालवताना किंवा कोणतेही कष्टाचे काम करताना हा पडदा फाटू शकतो. नंबर 4. निर्णय घेताना स्त्रिया मनाचे ऐकतात तर पुरुष मेंदूचे ऐकतात. म्हणजे स्त्रिया भावनिक होऊन निर्णय घेतात तर पुरुष तार्किक विचार करून. नंबर 5. मासिक पाळी किंवा पिरियड्स हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. एक महिला तिच्या आयुष्यातील सरासरी 4 वर्षे मासिक पाळीमध्ये घालविते. नंबर 6. ज्या महिलांची उंची जास्त असते त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. नंबर 7. स्त्री शारीरिकदृष्ट्या जितकी समाधानी असते, मासिक पाळी दरम्यान तिला तितक्याच कमी वेदना होतात. नंबर 8. पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त खोटे बोलतात. पुरुष दिवसभरात 6 वेळा तर स्त्रिया 3 ते 4 वेळा खोटे बोलतात. नंबर 9. स्त्रिया प्राचीन काळापासून शृंगार म्हणजेच मेकअप करत आलेल्या आहेत. प्राचीन काळी रोममध्ये स्त्रिया शृंगार करण्यासाठी नैसर्गिक साधनांसह चक्क योद्ध्यांचा घाम वापरत असल्याच्या नोंदी आहेत. नंबर 10. महिलांचे हृदय पुरुषापेक्षा अधिक वेगाने धडकते. नंबर 11. जगात दर 90 सेकंदाला एका महिलेचा गर्भावस्थेत आणि बाळंतपणा दरम्यान मृत्यू होतो. नंबर 12. बालवयात मुलीचा मेंदू मुलापेक्षा अधिक वेगाने विकसित होतो. म्हणूनच बालपणात मुली मुलांपेक्षा अधिक समजदार आणि मॅच्युअर दिसतात. नंबर 13. प्राचीन काळापासून महिलांवर अत्याचार होत आलेले आहेत. पूर्वी ब्रिटनमध्ये मेकअप केलेल्या महिलांना चटकीन समजून मोठी शिक्षा दिली जात असे. नंबर 14. स्त्रियांचे डोळे पुरुषांपेक्षा 20% जास्त रंग ओळखतात. नंबर 15. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बोलक्या असतात. पुरुष दिवसभरात सुमारे 7,000 शब्द बोलतात तर महिला एका दिवसात 20,000 शब्द बोलतात. नंबर 16. दारू म्हणजेच अल्कोहोल पुरुषापेक्षा महिलांच्या शरीराचे अधिक नुकसान करते. अल्कोहोलमुळे महिलांमध्ये यकृताशी संबंधित आजार फार लवकर पसरतात. नंबर 17. महिला एका वेळी अनेक कामे करू शकतात. पुरुषांना मात्र सहसा हे शक्य होत नाही. मात्र एकाच वेळी अनेक कामे केल्याने कार्यक्षमता घटते. नंबर 18. महिलांना मुद्दाम रिस्क घ्यायला आवडत नाही. मेंदूतील एका विशिष्ट भागामुळे मनुष्य मुद्दाम रिस्क घेतो. महिलांमध्ये मेंदूचा हा भाग पुरुषांपेक्षा मोठा असतो. नंबर 19. लग्नानंतर बहुतेक पुरुषांचे वजन वाढते. याचे कारण त्यांच्या आयुष्यात आलेली पत्नीची जी त्यांच्या खानपानाची उत्तम काळजी घेते. नंबर 20. स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील तब्बल 1 वर्ष फक्त या विचारात घालवतात की आज काय घालायचे आहे. नंबर 21. स्त्रियांमध्ये वास घेण्याची क्षमता पुरुषापेक्षा अधिक असते. नंबर 22. स्त्रियांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत आकाराने लहान असतो, परंतु पेशींची संख्या समान असते. मेंदूच्या आकाराचा व वजनाचा बुद्धिमत्तेची फारसा संबंध नसतो. नंबर 23. महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असते. महिलांची रोग प्रतिकारक शक्ती अधिक असल्याने असे घडते. नंबर 24. उंच टाचा असलेल्या हिल्स खरे तर पुरुषांकरिता बनवल्या गेल्या होत्या. पुरातन काळात उंच टाचेची चप्पल घालणे हा पुरुषार्थ मानला जाई. नंबर 25. नवजात बालकाचा गंध आईवर एखाद्या ड्रग्ज सारखा परिणाम करतो. म्हणूनच जन्मलेल्या मुलापासून त्याची आई फार काळ दूर राहू शकत नाही.
नंबर 26, स्त्रिया पुरुषांपेक्षा दुप्पट वेगाने डोळे मिचकावतात. स्त्री एका मिनिटात 19 वेळा तर पुरुष फक्त 11 वेळा डोळे मिचकावतो. नंबर 27, सार्वजनिक ठिकाणी महिला पुरुषांपेक्षा अधिक जागरूक असतात. नंबर 28, मुले जसे आपापसात बोलतात अगदी तशाच मुली सुद्धा आपापसात गप्पा मारतात. नंबर 29, आपली चूक लक्षात आल्यावर स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत लवकर खेद व्यक्त करतात. नंबर 30, एखादी बातमी किंवा गोष्ट स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक वेगाने पसरवतात. नंबर 31, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त स्वप्न बघतात. महिलांची स्वप्ने अधिक प्रमाणात असतात. पुरुषांना त्यांची स्वप्ने फार काळ लक्षात राहत नाहीत. नंबर 32, दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. नंबर 33, महिलांमध्ये बालपणापासूनच चेहऱ्यावरील हावभाव आणि भावनिक गोष्टी पुरुषांपेक्षा चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची क्षमता असते. नंबर 34, स्त्रिया सामाजिक दबाव पुरुषांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. पुरुष मात्र त्यापासून दूर पळताना दिसतात. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.